बोंडेमध्ये शिक्षणाचा एल्गार, चक्क रस्त्यावर भरली शाळा। शिक्षक देता येत नसलं तर प्रशासन करतोय तरी काय? विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ थांबवा, ग्रामस्थांचा संतप्त सवाल। साकुरी तालुक्यातील बोंडे येथे शिक्षण विभागाच्या कारभाराविरोधात संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला। शिक्षकांची कमतरता दूर करण्यासाठी वारंवार मागणी करून सुद्धा प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्यानं अखेर विद्यार्थ्यांना चक्क रस्त्यावर शाळा भरवावी लागली। बोंडे येथील जिल्हा परिषद शाळेत 1ली ते 5वी पर्यंतचे वर्ग असून तब्बल 56 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। मात्र मागील काही काळापासून शिक्षकांची कमतरता असल्यानं विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आता गंभीर बनलाय, असा आरोप ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीने केलाय। शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी घेऊन ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला, मात्र मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी अखेर शाळा रस्त्यावर भरवून प्रशासनाचा निषेध केला। विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक असायला हवेत की प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आंदोलनाचे फलक, असा संतप्त सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जातोय। नमस्कार, मी अश्विना टोलीराम बावनकुळे, सरपंच बोंडे। आम्ही आता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोंडे या ठिकाणी गेटच्या समोर पूर्ण गावकरी, विद्यार्थी आणि पालक वर्ग सगळे आम्ही इथं उपोषणाला बसले आहोत। आणि आमच्या शाळेला 22-23 ह्या सालामध्ये आमची शाळा प्रावीण्य प्राप्त होऊन आमच्या शाळेला तालुकास्तरीय प्रथम क्रमांक मिळालेला आहे। आणि आज त्या शाळेची अशी व्यवस्था झाली आहे की ज्या शाळेला 2 शिक्षकांची गरज आहे, आज तिथं 1 शिक्षिका शाळा बनून आमची शाळा इथं आहे आणि आमचे विद्यार्थी सुद्धा मागासलेले आहेत। सांग तुझं। माझे पूर्ण नाव कल्पेश परमेंद्र कापसे आहे। मी इयत्ता 5वी मध्ये शिकत आहे। अच्छा, तुम्ही कशासाठी शाळेच्या गेटच्या समोर उभे आहात सध्या? आमच्या शाळेला फक्त एकच शिक्षक आहे। आम्ही 5वी वर्ग जाऊनही पहिल्या वर्गाचं शिक्षण शिकत आहोत। अच्छा, काय तुमची मागणी काय आता? आम्हाला शिक्षक द्या। दादा, परिचय सांगा। माझे नाव आहे पवन नरेंद्र वाळवे। मी जिल्हा परिषद शाळा बोंडे इथे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष आहोत। अच्छा, जे प्रांगणात बसले त्याचं नेमकं कारण काय आहे? नेमकं कारण म्हणजे आपल्या शाळेमध्ये 1 ते 5 वर्ग आहेत। त्या पूर्ण वर्गसंख्या आहे मुलांची 56। तिथे एकच शिक्षक काम करत आहे। त्यामुळे आता तुम्ही शिक्षणाच्या मागणीसाठी मुलं घेऊन बाहेर बसला? हो, आम्ही शिक्षणाची आम्हाला मागणी आहे पूर्ण। आणि ते एक प्रोटो शिक्षक आले होते, ते बी मतिमंदाचे होते। ते आठवड्यातून फक्त 4 दिवस आहेत आणि केंद्राकडून फोन आला का ते निघून जा। आता काय मागणी आहे तुमची? आम्हाला शिक्षक पाहिजे, परमनंट शिक्षक पाहिजे आम्हाला, कायमस्वरूपी। कशी तुमची मागणी? हो सर।